एक अतिशय धक्कादायक घटना समोर आलेली आहे। बोरवेलमधून एका महिलेचा जोरजोरात ओरडल्याचा आवाज येत होता। मात्र त्यानंतर तिच्यासोबत जे घडलं ते अतिशय धक्कादायक होतं। संपूर्ण बातमी पुढे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर गंगापूर शहर जिल्ह्यातील बामनवास परिसरातील रामनगर धोसी गावात कच्च्या बोरवेलमध्ये पडलेल्या महिलेचा मृतदेह अखेर 7 दिवसानंतर NDRF आणि SDRFच्या टीमनं बाहेर काढलेला आहे। यानंतर गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेलं बचाव कार्य संपलंय। बचाव कार्य अंतिम टप्प्यात अत्यंत गुंतागुंतीचं बनलं होतं, त्यामुळे बचाव कार्य पथकाला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला। बोरवेलमध्ये महिलेचा मृतदेह 90 फूट खोल अडकला होता। प्रशासनानं महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवलं असून तिथं शवविच्छेदन करण्यात येणार आहे। अहवालानुसार कच्च्या बोरवेलजवळ खोदलेल्या 100 खोल समांतर खड्ड्यातून महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलेलं आहे। मात्र खोदकाम सुरू असताना प्रथम खड्डे पाण्यानं भरल्यानं बचाव पथकाला बोरवेलपर्यंत पोहोचणं कठीण झालं होतं। विशेष म्हणजे बोरवेलमधून महिलेला बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीम मशीनच्या साहाय्यानं 100 फूट खोदलं। मात्र खोदलेल्या खड्ड्यात पाण्याचा जोरदार प्रवाह असल्यानं बचाव कार्य कठीण झालं। खड्डे पाण्यानं भरल्यामुळे बचाव पथकासाठी बोरवेलपर्यंत बोगदा करणं मोठं आव्हान बनलं होतं, परंतु बचाव पथकानं अथक परिश्रम सुरूच ठेवल्यानं महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं।